नमस्कार मित्रांनो, बघा आनंदाची बातमी आहे. आपल्या जळगाव ते धुळे हायवेवरती आराध्य पेट्रोल पंप आहे मित्रांनो, पारधी जवळ. तिथं लवकरच सीएनजीचं काम चालू होणार आहे मित्रांनो. याच जागेवरती सीएनजीचं काम चालू होणार आहे. आणि हा रस्ता बघा, जळगाव वरून धुळे हायवे आहे. हा जळगाव धुळे, इकडे पारधी आणि इकडे एक लग्न आहे मित्रांनो. इकडे पारधी, इकडे एक लग्न. तर इथं पाणी वगैरे झालेली आहे, मोजमाप झालेलं आहे, अधिकारी लोक येऊन गेलेले. तर पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या आराध्य पेट्रोल पंपवरती सीएनजीचं काम चालू होणार आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये लवकरच अवेलेबल होणार आहे आपल्या जळगाव जिल्ह्यावाल्यांसाठी सीएनजी. तर या व्हिडिओ मित्रांनो लाईक आणि आपल्या याला फॉलो करायला विसरू नका, कारण की तुमच्यासाठी सकाळपासून भर पावसात पूर्ण माहिती काढतोय मी. आणि लास्ट मध्ये शेवटी आपल्याला ही गुड न्यूज मिळालेली आहे. तर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच, बाय. नमस्कार मित्रांनो, हे बघा रात्रीच्या 11 वाजेला माझी 4 व्हीलर घेऊन मी तुमच्यासाठी आलेलो आहे. कुठे? तुम्ही काय विचारलं होतं मला, सर धुळे जळगाव रोडावर सीएनजी पंप आहे का? तर लवकरच आपला जिओचा सीएनजी पंप सुरू होणार आहे. हे बघा टँक बघून घ्या. टँक दिखातो ऐसा इधर आओ मेरे साइड में. अभी ये रास्ता मेरे साइड. हे बघा मित्रांनो, हा जो रोड आहे हा बघा, हा जळगाव धुळे हायवे आहे हा. आणि तुम्हाला सांगतो, सार्वे गाव आहे, त्या गावाजवळ हा पंप बनतोय जिओचा. अजून सुरू नाही झालेला आहे, याला वेळ आहे. एरंडोलवरून येताना सार्वे गाव लागतं, त्याच्याजवळ हा जिओचा पेट्रोल पंप आहे. तिथं आपल्याला सीएनजी अवेलेबल होणार आहे लवकरच. खूप चांगली बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. तर लवकर हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांना ज्यांच्याकडे सीएनजी कार आहे मित्रांनो. थँक्यू सो मच, बाय. नमस्कार मित्रांनो, कालच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. एवढ्या कमेंट आणि एवढे लाईक्स आले, मला खूप भारी वाटलं. आणि मित्रांनो, तुम्ही मला पर्सनली मेसेज केले, डीएम केले, तर मी रिप्लाय देऊ शकला नाही. काल मी दिवसभर जळगावला होतो. मग हा जो आपला सीएनजी पंप आहे मित्रांनो, हा आहे चाळीसगावमध्ये. चाळीसगावमध्ये कुठे? बायपासला. हा मालेगाव रोड आहे बरं का. मालेगाव रोडवरती बायपासला हा जो ब्रिज आहे, या ब्रिज जवळ हा पंप आहे. पंपाचं नाव आहे काय सर? पंपाचं नाव शिव पेट्रोलियम म्हणून पंपाचं नाव आहे. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे मित्रांनो. आणि तुम्हाला सांगतो, एकाच दिवशी आपल्या पिलखोड जवळचा घाट रोडचा जो पंप आहे यांचं उद्घाटन आहे मित्रांनो. आणि उद्घाटनाच्या दिवसाचा सुद्धा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवरती येणार आहे. तर त्यासाठी फॉलो करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच चांगले कमेंट करा मित्रांनो. थँक्यू सो मच, चांगला सपोर्ट दिला तुम्ही. थँक्यू सो मच मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, हे बघा जळगाव जिल्ह्यामध्ये पहिला व्हिडिओ आपला चाळीसगाव सीएनजी पंपचा तुम्ही बघितला. खूप चांगला रिस्पॉन्स दिला, खूप लाईक आले आणि खूप सुंदर कमेंट आल्या. हा बघा, हा दुसरा सीएनजी पंप आहे आपला जळगाव जिल्ह्यातला. तो आहे पिलखोडला, चाळीसगाव मालेगाव रस्त्यावर. हे बघा सीएनजी पंप, आणि विशेष म्हणजे इंडियन ऑइलचा पंप आहे मित्रांनो. आणि लवकरच याचं पण उद्घाटन होणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या इन्स्टावर लवकरच उद्घाटनाचा व्हिडिओ येईल. तर तुम्ही आपलं जे इन्स्टाचं पेज आहे त्याला फॉलो करून घ्या. आणि हे बघा, हा जो बायपास आहे मित्रांनो, हा जो रोड आहे, हा चाळीसगाव मालेगाव रोड आहे. आता हा सीएनजी पंप लक्ष्मीपूजनच्या दिवशी याचं उद्घाटन आहे मित्रांनो. कधी? लक्ष्मीपूजनच्या दिवशी. आणि हा कुठे आहे? चाळीसगाव मालेगाव रस्त्यावर पिलखोडला. थांबा, पहिले हे टँक बघा. हा जो पंप आहे मित्रांनो इंडियन ऑइलचा आहे. सर्व रेडी झालेला आहे, 100% रेडी झालेला आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी 100% याचं उद्घाटन आहे. ज्याच्याकडे सीएनजी गाडी आहे त्यांनी लक्षात ठेवा, पिलखोडला समजा तुम्हाला नाशिक जायचंय, मुंबई जायचंय, चाळीसगाववरून किंवा इकडनं इकडे यायचंय, तुम्हाला एकदम इझी पडेल इथं सीएनजी भरायला मित्रांनो. आणि आपल्या पेजला फॉलो करा. का? कारण की जेवढे जळगाव जिल्ह्यामध्ये सीएनजी पंप चालू होत आहे, उद्घाटन आहे, सर्व पंपांची अपडेट मी तुम्हाला देणार आहे. हा दुसरा व्हिडिओ आहे, याच्यानंतर अजून व्हिडिओ येणार आहेत आपले. थँक्यू सो मच, बाय. चल. नमस्कार मित्रांनो, हे बघा आपला सीएनजीचा जो व्हिडिओ होता तो खूप व्हायरल झालेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तर आपला व्हिडिओ बघून धुळ्यावरून मला एक कमेंट आली. ते दादांनी मला विचारलं की धुळे ते चाळीसगाव या रस्त्यामध्ये कोणकोणते सीएनजीचे पंप आहेत. तर मित्रांनो, जुनवण्यामध्ये एक पंप आहे सीएनजीचा, आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा सीएनजी पंप चालू होतोय चाळीसगाववरून 30 किलोमीटर, धुळ्यावरून 30 किलोमीटर सेंटरला आहे मित्रांनो. आणि हे बघा सीएनजीचा पेट्रोल पंप, याचं उद्घाटन मित्रांनो, याला वेळ आहे अजून. पण याचा उद्घाटनाचा व्हिडिओ आपण लवकरच इंस्टावर टाकणार आहे. मालकांशी साहेबांची माझं बोलणं झालेलं आहे, ते मला फोन करणार आहे. आणि हे बघा टँक वगैरे अजून लावलेले नाहीयेत, तर त्याला वेळ आहे अजून.
पण हा व्हिडिओ फक्त आपले जे धुळेवाले मित्र आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये विचारलेलं होतं, त्यांच्यासाठी बनवलं आहे खास, की हा दुसरा पंप आहे सीएनजीचा मित्रांनो. आणि हा रस्ता बघा, हा चाळीसगाव धुळे, इकडे चाळीसगाव इकडे धुळे सेंटरला आहे मित्रांनो. आणि पंपाचं नाव आहे सुनंदाई पेट्रोलियम. पंप बघून घ्या, HP चा पंप आहे, सुनंदाई पेट्रोलियम. याच्या आधी मी तुम्हाला इंडियन ऑइलचे पंप दाखवले. हा HP चा पंप आहे मित्रांनो सीएनजीचा. हा आपल्या जळगावमध्ये नाही येत, धुळ्यामध्ये येतो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे. आपण आलोय मित्रांनो कन्नडमध्ये, चाळीसगाववरून कन्नड पर्यंत. मला कमेंटमध्ये खूप लोकांनी विचारलं की पेट्रोल पंप सुरू होतोय का चाळीसगाववरून कन्नड पर्यंत. तर मित्रांनो, चाळीसगाववरून कन्नड पर्यंत पेट्रोल पंपाचं तर अजून काही मला काम दिसलेलं नाहीये, पण जो ऑलरेडी अवेलेबल आहे आधीपासून कन्नडमध्ये सीएनजी पंप, त्याच्याकडे आता सीएनजी अवेलेबल आहे. आता बघून घ्या तुम्ही, सीएनजी चालू आहे आणि गाड्यांची गर्दी पण जास्त नाही मित्रांनो. बघा इथं 24 तास सीएनजी अवेलेबल आहे. आणि जास्त करून मला कमेंट मध्ये हे विचारलं जातं की सर ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे. तर हा पंप मित्रांनो ऑनलाईन आहे आणि याची प्राइस आहे 96 रुपये. आणि तुम्ही पंपावर जाण्याच्या आधी आपल्या इंस्टावर अपडेट घ्या, चालू आहे नाहीये, सीएनजी अवेलेबल आहे की नाहीये. तर मित्रांनो, या पंपाचं लोकेशन आहे द्वारकामाई पेट्रोलियम, कन्नड बायपासला, साखर कारखान्याजवळ. ठीक आहे. तर मित्रांनो, हे मशीन बघा, याचं जे प्रेशर आहे मित्रांनो 230चं प्रेशर आणि आवाज बघा. तुम्हाला आवाजावरून कळत असेल मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, हे बघा मला खूप कमेंट आलेल्या आणि इकडून मुंबईवरून आपले जे मित्र किंवा नाशिकवरून येत आहे त्यांचे मला कॉल पण येत आहे की सर आपल्या मालेगाव ते धुळेच्या मध्ये सीएनजीचा पंप आहे का. तर आज आपण आलेलो आहे मित्रांनो चाळीसगाव फाट्यापासून 1 किलोमीटर इकडे धुळे रस्त्यावर. तर धुळे ते मालेगाव मध्ये सीएनजी अवेलेबल आहे मित्रांनो आणि 24 तास अवेलेबल आहे. आणि पेट्रोल पंपाचं नाव मित्रांनो कृष्णा पेट्रोलियम. आणि हा सीएनजी पंप ऑनलाईन आहे. मला सतत विचारणं होते कमेंट मध्ये की सर ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे. तर हा पंप ऑनलाईन आहे मित्रांनो. आणि सीएनजीची रेट आहे मित्रांनो 96 रुपये 65 पैसे. तर तुम्हाला हा रस्ता दाखवतो मी. आधी हा रस्ता पाहून घ्या तुम्ही. हा हायवे मित्रांनो, हायवेला लागूनच पंप आहे. इकडे मालेगाव आणि इकडे धुळे. आणि हे बघा इकडे मागे टँक वगैरे बघून घ्या आपले सीएनजीचे. आणि हे दादा असतात सीएनजी पंपावर, हे पण असतात इकडे, यांना दाखवून द्या. तर मित्रांनो, आपल्या पेजवाले जे पण आपले मित्र आहे, फॉलोवर आहे, त्यांनी दादांना आपलं नाव सांगायचं, वासू भाऊचं व्हिडिओ बघितला म्हणून. चला, थँक्यू सो मच. आणि असाच रिस्पॉन्स असू द्या मित्रांनो, चांगला प्रतिसाद आहे. असेच व्हिडिओ मी तुम्हाला प्रत्येक रस्त्यावरचे जिथं जिथं अवेलेबल आहे ते तुम्हाला लवकरच तुमच्यासाठी आणणार आहे. थँक्यू सो मच, बाय बाय. मित्रांनो, तुम्ही आपली पोस्ट बघितलेलीच असेल, जळगाव धुळे रोडावरती अजून एक सीएनजीचं काम चालू झालेलं आहे. असं याला 4 ते 6 महिने वेळ आहे. पहिले तुम्ही ते टँक बघा, ते पोस्ट मध्ये दाखवले टँक बघून घ्या. झूम करा बरं सर. हा ठीक आहे, ओके, माझ्यावर घ्या. तर आता मित्रांनो, ही पोस्ट तुम्ही बघितलेलीच आहे. हे पण 4 ते 6 महिन्यात चालू होतील. आता विचारू आपण त्यांना काय प्रोसेस आहे काय नाही. नमस्कार मित्रांनो, आपण आज कुठे आलोय माहिती का, जिथून सीएनजी प्रोव्हाइड होतं पंपांवर, तिथं आलोय मित्रांनो. तुम्ही प्लांट बघा किती मोठा आहे. प्लांट बघा, प्लांट बघून घ्या किती मोठा आहे. इथून सीएनजी तयार होतं मित्रांनो. आणि इथं बघा पंपावरती एका टायमाला 8 गाड्या भरतात मित्रांनो. तो म्हणजे इथं वेटिंग नाहीचे. आणि हे 24 तास तुम्हाला सीएनजी अवेलेबल राहतो. आणि समजा तुमच्यासोबत फॅमिली आलेली, वेटिंग रूम पण आहे, कस्टमर लॉन्ज आहे. कस्टमर लॉन्ज इथं दिखातो एक बार. आपण आलोय आर्वी आणि झोडगे यांच्यामध्ये, म्हणजे जवळजवळ झोडगे जवळच इथून. तर MNGL चा सर्वात मोठा प्लांट आहे मित्रांनो. आणि इथं वेटिंग नसते. समजा वेटिंग राहिलीच, तुम्हाला वाट पाहावी लागली, तर तुम्हाला बसण्यासाठी गार्डन आहे, कस्टमर लॉन्ज आहे मित्रांनो, स्टोर आहे. हे बघा मित्रांनो, इथं स्टोर पण आहे. समजा तुम्हाला काही खरेदी करायची आहे, जेलवाल्यांनी तुमच्यासाठी हवा भरण्यासाठी पण फ्री एअर ठेवलेलं आहे मित्रांनो. ड्रिंकिंग वॉटर
पाणी सुद्धा पिण्याची व्यवस्था आहे. कस्टमर लॉन्च जसं की मी तुम्हाला आधीच दाखवलं मित्रांनो. आणि इथून गाड्या भरून जातात ते पण मी दाखवतो तुम्हाला. हे बघा गो सीएनजी बघा, ऍट अ टाइम 8 गाड्या एका टायमाला भरतात मित्रांनो. 24 तास अवेलेबल आहे सीएनजी. आणि ऑनलाईन आहे विशेष म्हणजे, कारण की इथूनच सीएनजी तयार होतो. या गाड्या त्याच्यासाठीच आलेल्या आहे. ही साईडची गाडी बघा, ही टँक जे आहे मित्रांनो सीएनजी भरायला आलेली गाडी आहे. तुमच्यासाठी एवढा लांब आलाय मित्रांनो. फॉलो करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. याचं लोकेशन पण टाकतो मी तुम्हाला. थँक्यू. तर मित्रांनो हा पंप आहे धुळ्यापासून इकडे अलीकडे जुन्या गावाजवळ. तर इथं आता सीएनजी अवेलेबल आहे. गाड्यांची पण लाईन नाहीये. जर तुम्हाला यायचं असेल कोणाला तर आज रविवारचं तुम्ही येऊ शकतात. इथले जवळचे कोणी गावातले लोक असतील ते पण येऊ शकतात गाडी भरायला. आता आहे ऑलरेडी त्यांच्याकडे सीएनजी. तर मी इकडे आता जात होतो धुळ्यावरून शिरपूर, म्हणून म्हटलं विचारून बघू. तर त्यांना विचारलं तर ते बोलले की आहे अवेलेबल. आता भारत पेट्रोलियमचा पंप आहे मित्रांनो. जुन्यावरून इकडे 40 गावाला 2 किलोमीटर अंतरावर, धुळ्यापासून 20 किलोमीटर. ठीक आहे, तुम्हाला हा मी मागचा रोड दाखवतो. बघा मित्रांनो भारत पेट्रोलियमचा आहे. आता इकडे बघा, हा इकडे आहे धुळे आणि इकडे आहे 40 गाव. बरोबर, धुळ्यापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो आज आहे 9 नोव्हेंबर. मी दुपारी 2 वाजेला हा व्हिडिओ अपलोड करतोय. आता सीएनजी आहे. उगाच तुम्ही नंतर उशीर आले किंवा उद्या आले परवा आले आणि म्हणाल की सर तुम्ही सांगितलं होतं सीएनजी आहे तिथं, तर आम्हाला त्रास झाला, सीएनजी भेटला नाही. तर ते काळजी घ्या मित्रांनो.